नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 37 किचन टिप्स आणि त्याचबरोबर आरोग्यदायी अशा काही टिप्स पाहणार आहोत, ज्या प्रत्येक गृहिणीला खूप उपयोगी पडतील. या अशा आजच्या आपल्या टिप्स आहे. चला तर सुरुवात करूया. तर आपली आजची 1 नंबरची टिप आहे, त्वचा मॉइश्चराईज व चमकदार राहण्यासाठी व उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचण्यासाठी ताक प्यावे. याचे खूप सारे फायदे आहेत, हे आपण पुढे पाहणार आहोत. टिप नंबर 2, 3 दिवस काही न खाता ताक पिल्याने शरीराचे आपोआपच पंचकर्म होते. पंचकर्म जर शरीराचे झाले तर आपले पूर्ण शरीर हे स्वच्छ होते आणि आपण निरोगी राहतो. टिप नंबर 3, लघवीचा त्रास होत असेल तर ताकामध्ये चिमूटभर मीठ टाकून प्यावे, आराम मिळतो. उन्हाळ्यामध्ये ताकाचे भरपूर सारे फायदे आहेत. टिप नंबर 4, आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. टिप नंबर 5, स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे आग पटकन विझते. टिप नंबर 6, कोणतेही पीठ चाळताना चाळणीमध्ये छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. खूप छान ही ट्रिक आहे. टिप नंबर 7, आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता व किसता येते. टिप नंबर 8, अंडे उकडण्यापूर्वी पिनने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे जे वरचे कवच आहे ते सहज काढता येते. टिप नंबर 9, ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडं दूध घालून फेटा, म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते. टिप नंबर 10, आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यामध्ये साठवून ठेवू नका, नाहीतर त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते आणि हे आपल्या शरीरासाठी मग खूप धोकादायक बनते. टिप नंबर 11, गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्याच्यामध्ये अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हे छान हलके होतात आणि खायलाही मग हे छान लागतात. टिप नंबर 12, मेदूवडे करताना वड्याचे पीठ जर पातळ झाले असेल तर त्यामध्ये थोडा बारीक रवा मिसळावा. वडे हे कुरकुरीत होतात. टिप नंबर 13, कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे त्याची एक वेगळी चव येते आणि धिरडी छान व कुरकुरीत होतात. टिप नंबर 14, ताक आंबट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून ठेवावे. याच्यामुळे जो ताकाचा आंबटपणा आहे तो कमी होतो आणि जेव्हा हे वाढायचं आपल्याला आहे, जेव्हा आपल्याला पाहिजे आहे त्यावेळी ते वरचं पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. टिप नंबर 15, छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. छोले हे छान भिजतात. तुरटीही त्याच्यावरती फिरवायची, म्हणजे छान हे भिजले जातात. टिप नंबर 16, ताकामध्ये जिरे, मिरे पावडर व सैंधव मीठ टाकल्याने अन्नपचन हे चांगले होते. उन्हाळ्यामध्ये हे आपण रोज घेऊ शकतो. टिप नंबर 17, ताकामध्ये अ, ब, क आणि ई आणि के जीवनसत्व असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक तत्व याच्यापासून आपल्याला मिळतात. एरवी आपण ताकाचं सेवन एवढं करत नाही, कारण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ताकाचं सेवन आपण कमी करतो, तर उन्हाळ्यामध्ये याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. टिप नंबर 18, पोट जड होणे, फुगणे या समस्येवर देखील ताक खूप फायदेशीर आहे.
आणि प्रभावी पण आहे. टिप नंबर 19, ज्यांना झटपट वजन कमी करायचे आहे त्यांनी डाएटमध्ये ताकाचा समावेश जरूर करावा. वजन हमखास कमी होईल. टिप नंबर 20, ताक पिण्याचे फायदे. हे ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. हा चांगला फायदा आहे. टिप नंबर 21, ताकच्या सेवनाने पोट साफ होते व पचनशक्ती देखील सुधारते. टिप नंबर 22, ताक पिण्यामुळे त्वचेवरील टॅनिंगचे जे डाग असतात किंवा काळे पडलेले जे डाग असतात, पिंपल्सचे जे व्रण असतात आणि जी काळसर झालेली आपली स्किन असते ती कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 23, ताकामध्ये भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडे व दात मजबूत होण्यास देखील याची मदत होते. टिप नंबर 24, तोंड आले असल्यास ताकाच्या गुळण्या किंवा दह्याचे पाणी पिल्याने बरे होते. टिप नंबर 25, ताकामध्ये धणे पावडर टाकून प्यायल्याने छातीतील जळजळ देखील कमी होण्यामध्ये मदत होते. टिप नंबर 26, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी 1 ग्लास तरी ताक पिणे हे फायदेशीर ठरते. ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या असेल त्यांनी हा उपाय जरूर करावा. टिप नंबर 27, ताकामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब देखील नियंत्रणात ठेवण्यामध्ये ताक हे मदतगार ठरते. टिप नंबर 28, ओवा टाकून ताक पिल्यास पोटातील जंत मरतात. टिप नंबर 29, रिकाम्या पोटी ताक पिल्याने पोटदुखी बरी होते. असे खूप सारे फायदे या ताकाचे आहेत. टिप नंबर 30, लहान मुलांना दात येताना त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2 ते 3 वेळा ताक दिल्यास दात येताना मुलांना होणारा जो त्रास आहे तो कमी होतो. तसेच आपली पुढची टिप आहे 31 नंबरची टिप, पित्ताचा त्रास असल्यास ताकामध्ये साखर व काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्त कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 32, ताकामध्ये थोडी जायफळ पूड टाकून पिल्यास डोकेदुखी कमी होते. टिप नंबर 33, उडदाच्या पापडाचे पीठ मळताना ज्या भांड्यामध्ये आपण पापडाचे पीठ मळणार आहोत त्या भांड्याला आणि आपल्या हाताला थोडा तेलाचा हात लावून घ्यावा, म्हणजे भांडे आणि हात धुताना त्याला चिकटलेले पीठ हे सहज निघते आणि त्यामुळे वेळ देखील वाचतो. खास उन्हाळा कामासाठी ही टिप आहे. टिप नंबर 34, उन्हाळ्यातील काही पदार्थ जसे की कुरडया, पापड, सांडगे इत्यादी कडक उन्हाळा सुरू झाल्याशिवाय करायला घेऊ नये, कारण नंतर या पदार्थांना बुरशी लागण्याची शक्यता असते. कारण जर यांना कडक ऊन आपण दिले नाही तर हे लवकर खराब होतात. त्याच्यामुळे कडक उन्हाळा सुरू झाल्याशिवाय असे पदार्थ करायला घेऊ नये. टिप नंबर 35, पापड वाळवताना पहिले 2 दिवस उन्हात व नंतर 1 दिवस सावलीत घरातच वाळवावेत. नाहीतर जर आपण पापड कडक उन्हामध्ये वाळवले दुसऱ्या दिवशी तर ते मोडतात. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी हे सावलीतच थोडे वाळवावेत, म्हणजे हे छान राहतात. टिप नंबर 36, विकतचे पापडही एखादा दिवस पसरून जर सावलीमध्ये आपण ठेवले तर ते खूप दिवस टिकतात. थोडेसे नंतर पुसून हे ठेवावेत, म्हणजे याची जी पिठे आहे ती निघून जाते आणि मग हे खूप दिवस टिकतात. अशा प्रकारे आजच्या आपल्या टिप्स होत्या. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.